अनेक देवांची नावे जपण्यामागील वैज्ञानिक आणि आध्यात्मिक रहस्य भाग 2। नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मागच्या व्हिडिओला तुम्ही दिलेला प्रतिसाद पाहून खूप आनंद झाला। अनेक प्रश्न विचारले, त्यापैकी एका प्रश्नावर आज आपण सविस्तर बोलणार आहोत। तो प्रश्न म्हणजे एकापेक्षा जास्त देवांची नावे जपण्यामागे काही वैज्ञानिक आणि आध्यात्मिक आधार आहे का? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर सविस्तरपणे पाहू। प्रत्येक देवाचं नाव म्हणजे एक वेगळी ऊर्जा। मित्रांनो, प्रत्येक देवाचं नाव केवळ एक शब्द नाही, तर तो एक विशिष्ट ध्वनी आहे। हा ध्वनी जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा तो आपल्या शरीरात आणि आजूबाजूला एक विशिष्ट प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो। या मागचं वैज्ञानिक आधार आहे। उदाहरणार्थ, श्री गणपती बाप्पाचं नाव जेव्हा आपण श्री गणेशाय नमः म्हणतो तेव्हा आपण बुद्धी आणि ज्ञानाचा व्हायब्रेशन आपल्याकडे आकर्षित करतो। हे आपल्याला अडथळ्यावरून मात करायला मदत करतं। श्री भगवान विष्णूचं नाव जेव्हा आपण ओम नमः भगवते वासुदेवाय म्हणतो तेव्हा आपण शांतता आणि समृद्धीच्या कंपनांना व्हायब्रेशन आपल्याकडे आकर्षित करतो। यामुळे आपल्या जीवनात सुख शांती येते। लक्ष्मी मातेचं नाव ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र जपताना आपण आर्थिक समृद्धी आणि ऐश्वर्याच्या कंपनांना आपल्याकडे खेचतो। तुम्ही विचार करा, जर एकाच देवाच्या नावाने एका प्रकारची ऊर्जा निर्माण होत असेल तर अनेक देवांची नावे जपल्याने अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जांचा संगम आपल्या आयुष्यात होईल। यामुळे आपल्या जीवनात प्रत्येक पैलूमध्ये संतुलन राखायला मदत होईल। आध्यात्मिक दृष्टिकोन आणि एकात्मतेची भावना। आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर सर्व देव एकाच परमशक्तीचे विविध रूप आहेत। ती परमशक्ती म्हणजे ऊर्जा, तीच प्रेम आणि तीच शांतता। आपण तिला कोणत्याही नावाने हाक मारली तरी ती आपल्यापर्यंत पोहोचते। सर्व धर्म समभाव। जेव्हा आपण अनेक देवांना मानतो तेव्हा आपल्या मनात आपोआप सर्व धर्म समभावाची भावना निर्माण होते। आपण कोणत्याही एका देवापुरते किंवा एका धर्मापुरते मर्यादित राहत नाही। यामुळे आपली विचारसरणी अधिक व्यापक होते। सर्वांसाठी चांगले। तुम्ही तुमच्या घरात पहा, प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते। कुणाला गणपती आवडतात, कुणाला महादेव, कुणाला श्री विष्णू आणि अनेक देवांची नावे जपल्याने आपण कुटुंबातील प्रत्येकांच्या भावनांचा आदर करतो। एकाग्रतेपेक्षा भावनेला महत्त्व। आता तुम्ही म्हणाल, अनेक देवांची नावे जपताना एकाग्रता कशी साधायची? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। पण खरं सांगायचं तर तुम्ही कोणत्या देवाचं नाव घेता यापेक्षा तुम्ही कोणत्या भावनेनं ते नाव घेता हे जास्त महत्त्वाचं आहे। तुमच्या मनात श्रद्धा, प्रेम आणि भक्ती असेल तर तुमची एकाग्रता आपोआप वाढेल। देवासमोर शांत बसून तुम्ही फक्त 5 मिनिटं जरी मनापासून अनेक देवांची नावे घेतली तरी त्यांचा सकारात्मक परिणाम तुम्हाला नक्कीच जाणवेल। त्यामुळे एकाच देवाचं नाव जपण्याची सक्ती नाही, तुमच्या मनाला जे पटेल ते करा। निष्कर्ष तर मित्रांनो, अनेक देवांची नावे जपण्यामागे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक असे दोन्ही फायदे आहेत। यामुळे आपलं मन शांत होतं, सकारात्मक ऊर्जा मिळते आणि जीवनात संतुलन राखायला मदत होते। यामुळे तुम्ही एका देवाचे नाव जपा किंवा अनेक देवांचे, तुमच्या मनाला जे पटेल ते करा। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची श्रद्धा खरी असेल तर तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळेल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। आमच्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।